मंडळी आवाज पोचतोय ना आपल्यापर्यंत? आवाज येऊ दे, आवाज. धन्यवाद. हॅलो 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 चला तर मग सुरुवात करूया ना. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम. इकडे हात गजाननाला वंदन करून माझ्या गावची ग्रामदेवता आई वारसाई माता, आई जोलाई माता, त्याचप्रमाणे या मुंबईची रखवाली आई मुंबादेवी आणि विरारची आई जीवदानी माता, या सर्व देवतांच्या चरणी नतमस्तक होऊन उद्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून या ठिकाणी हिंदू सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे या मानाची मानवंदना करून दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मानाची मानवंदना करून या ठिकाणी अखंड वासवाडी घराण्यातील माझे गुरुवर्य गोविंद धराजीवीर वस्ताद संतोष कांसे मंगेश मोरे तुषारजी पंढरे या ठिकाणी हजर आहेत. नितीनजी रसाळ, त्याचप्रमाणे विनयजी तांबे यांना शाहीने मानाचा मुद्रा करून या कार्यक्रमाचे आयोजक मैत्री ग्रुप आयोजित किरवलेवाडी सर्व बंधूंना शाहीने मानाचा मुद्रा करून आजच्या कार्यक्रमाला लाभलेले मला संगीतकार गोविंद कट्टू, सिद्धेशदादा झाडले, बँजो मास्टर ललितदादा येसरे, ऑर्गन मास्टर आपले पायकोन कुवांचे ऑर्गन मास्टर, त्यांना सुद्धा शाहीने मानाचा मुद्रा करून टाळवादक राहुल रागडे आपल्यापर्यंत आवाज पोहोचवणारे आमचे दापोली तालुक्यातील लाडके साहू मास्टर राजादादा पड्याल. त्याचप्रमाणे या ठिकाणी गुवारा संगीताची साथ करतायत ते आमचे गोविंदपट्टू भाऊ उमेशजी तांबे आणि सर्व सहकारी यांना सुद्धा शाहीने मानाचा मुद्रा करून आज या कार्यक्रमाला लाभलेले उपस्थित सर्व शाहीर मंडळी आमचे रमाकांत जावळे साहेब या ठिकाणी हजर आहेत. पारकाळे बुवा या ठिकाणी हजर आहेत. शक्तिवाले शाहीर अमितजी पेजरे, त्याचप्रमाणे रोहित कुमार तुपट, त्याचप्रमाणे अनेक शाहीर या ठिकाणी हजर आहेत. ते सर्वांना शाही मानाचा मुद्रा करून या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. मनोज दापले माझ्या कंपनीतून आले सर्व माझ्या सोबतचे, त्याचप्रमाणे अरविंद येडेकर सर्वांना शाहीने मानाचा मुद्रा करून नाटी स्पॉटचे मालक कल्पेशदादा कदम यांना सुद्धा शाहीने मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. कोरसला साथ करतायत राजेश नागुले, ओंकार निकोळे आणि माझी नेहमीची शाखा ज्या शाखेच्या नावावर किरण बुवा मोठा झाला ती म्हणजे भुवनेश्वर नृत्य कला पथक कुरुस तालुका खेड. गेल्या महिन्यात या पिक्चरच्या शूटिंगला ही मुलं होती. डायरेक्टर आहेत केदार शिंदे. या पिक्चर काही दिवसात रिलीज होणार आहे गणपतीच्या दरम्यान. तरी सर्वांनी पाहून या सर्व कलावंतांच्या मायेची थाप ठेवाल अशी आशा बाळगतो. त्यांचे सर्व अध्यक्ष सचिनदादा कोळंबे आणि संपूर्ण टीम या ठिकाणी गाव नाट्य त्यांना सुद्धा शाहीने मानाचा मुद्रा करतो. कोणाचं नाव राहून चुकून राहिलं असेल तरी सुद्धा त्या सर्वांना शाहीने मानाचा मुद्रा करतो. या ठिकाणी जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझा मानाचा मुद्रा
Bye.
देवी आई झोलाई माते तुझा कंड हैरासणीचा गोविंद धराजी भुवांचा विनाश रस्ता संतोष विनेश तांबे भुवांचा मंडळ पुरुषवाल्यांचा देवताय गणपती बाप्पा
भरपूर काय होतं, काय बुवा चाल आणि कुठे बुवा चाल गायली. मला तरी वाटतं बुवा खरंच तुम्ही ना अजून सिंगल बारे करा भरपूर, अजून बुवा असावी लागेल, कारण मी काय मोठा नाही बुवा. मी पण भरपूर जवळजवळ 4-5 वर्ष माझ्या वस्त्रालयांच्या मागे जाऊन हे कार्यक्रम बघून, सर्वांचे कार्यक्रम बघून बुवा शिकलेलो आहे. कारण बुवा खरंच तुम्ही शिका, कारण शिकलात तर खरंच इथे टिकलात. आवा दिवस बुवा तुमचा आहे, होईल पहिलीच वारी आहे. त्यामुळे बुवा प्रयत्न करा, कारण समोर तुम्ही गायला ती चाल पण बुवा खरंच म्हणजे चुकीचीच आहे. म्हणायला चाल आहे बरोबर, पण आपण बुवा तुम्ही चुकला, त्यामध्ये सुधारणा करा. त्यानंतर बुवानी गण गायला, गणाची चाल होती अयो राम राम, हीच चाल होती ना. बुवांचा गण होता, गणरायाचे आगमन झाले आज वर्षांनी घरोघरी. मला काय बुवांचं कळतच नाही, बुवा नक्की मराठी सण तुम्हाला माहिती की नाही समजत नाही. कारण बुवा बोलताना गणात बोलतात गणरायाचे आगमन झाले. गणपतीला बुवा जवळजवळ 27-28 दिवस बाकी आहे. आगमन व्हायचं बुवा भरपूर वेळ आहे आपल्या घरामध्ये. ठीक आहे, नंतर येऊन तुम्ही बोला मुंबईमध्ये आगमन झालं, हे झालं ते झालं. सर्व देवादी देव ज्याच्या सत्तेशिवाय झाडाची पानं सुद्धा हलत नाही, तो विघ्नहर्ता गणराया बुवा, त्याचं आगमन तुम्हाला माहीतच नाही तर काय बुवा तुम्ही गाणी गाताय आणि काय पाऱ्या करताय. असो, बुवाच्या गाण्याची तोड देतोय. लक्ष असू द्या. बाप्पाच्या तुमची सण येईल, घर सुखाने लावून जाईल, सुख समृद्धी सोबत राहील, भक्त आनंदी गीत गाईल. बाप्पा मोरया मोरया, जय घोष होईल. बाप्पा मोरया मोरया. या ठिकाणी वस्ताद तुषारजी पंधेरे यांच्याकडून या मुलांसाठी नाचणाऱ्या पूर्ण संचासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आणले आहे. तरी मंडळ आम्ही सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विधी चांदिवडे यांच्याकडून 500 रुपये. सिया विधी बाप्पा कला केंद्र चिखली चांदिवडेवाडी विशाल चांदिवडे, विजय चांदिवडे यांच्याकडून 100 रुपये. मंडळ आपलं सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. त्या ठिकाणी नची स्पॉट दादू कदम यांच्याकडून 500 रुपये आले. समीर माळी, रुबी डावळ यांच्याकडून 500 रुपये आले. तरी मंडळाच्या वतीनं आपलं सदस्य ऋणी आहोत. वैष्णव श्री रवींद्र पांचाळ यांच्याकडून 100 रुपये मुलांसाठी आले आहेत. त्याचप्रमाणे रुद्र उसगावकर राजा उत्सव यांच्याकडून छोटे कलाकार यांसाठी 100 रुपये आले. तरी मंडळ आपलं सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. वैजयंती काशीनाथ मोडकळे यांच्याकडून मुलांसाठी 500 रुपये आले. तरी मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. रमाकांत जावळे यांच्याकडून नाचणाऱ्या मुलांसाठी आणि शाहिरासाठी 200 रुपये आले. तरी मंडळाच्या वतीनं आपलं सत्याशी ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तरी गाण्याने बघतोय बुवा, लक्ष असू द्या. चाल सोपी आहे, सध्या चाल आता फेमस आहे. आ
सांगायचं कधी येणार आहे या गणातून. श्री गणा देवा श्री गणा येशील कधी तू सांग गरजून सांगे मी गगना इंद्रलोहात बांधला गरजून सांगे मी गगना इंद्रलोहात बांधला सजनी हृदय आठवणा लवकरी यावे श्री गणा लवकरी यावे श्री गणा. झालेले आहे बुवा. आता गवळणीकडे लक्ष ठेवा.
भुवानी प्रेमाची गवळण गायलेली आहे. अतिशय चाल पण भुवांची चांगली होती, भरपूर काय. त्या ठिकाणी बुवा लक्ष असू द्या गवळणकडे गवळण गातोय. पक्षी चालले संतोष गवंडे यांचकडून तोडकडे यांचकडून मुलांसाठी 500 रुपये आले आहेत. तरी मंडळाच्या वतीनं सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. आकाश गावडे, मनीष नितोर यांचकडून गण्यासाठी 200 रुपये आले. तरी शाहिराच्या वतीनं आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. संतोष जोशी यांच्याकडून मुलांसाठी 500 रुपये आलेले आहेत. मंडळाच्या वतीनं त्यांचा सदस्य ऋणी आहोत. त्याचप्रमाणे आता गवळणीकडे वळतोय. लक्ष असू द्या. बुवाची चाल होती. किरीटापरी किरीटागिरी शिखर धरी भगवा ध्वजा उगवला तारा तिने राहला गर्जा शिवाजी राजा. बुवाची गवळण होती. हे श्री हरी या हृदयांतरी, हे श्री हरी या हृदयांतरी तूच या दिलाचा राजा. चित्त गोर आहे प्रिय खरा शिवहा जगला माझा. बुवा गवळींना थोडे तर लक्ष असू द्या. काही शब्द बुवा काय कानावर आले नाही व्यवस्थित, त्यामुळे काय थोडी आहे. लक्ष असू द्या. हे राधिका माझे प्रेमिका नको ठेवू पडी भाऊ तुझ्यावरी चढलाई बारी राधिके माझा. तुझ्यावरी चढलाई बारी जेव्हा राधिके माझा. तुझ्यात पाही भक्त आणि भगवंता मधले अंतर तेथे उरतच व प्रेमाची गवळण मध्ये लक्ष असू द्या. धरून हात देईन धरून हात देईन साथ हे तू शपथ आपल्या प्रेमाची शोभेच्या शिजाडती रामाची तशी लागली घनश्याम. शोभेच्या शिजाडती रामाची तशी लागली घनश्याम. नक्कीच तोड द्याल. सोपी गवळण आहे आणि अजून कालच्या पट्टीत गायले, कारण मला वाटते तुम्ही तोड द्याल म्हणून गायले. त्याच्यावर नेली तर नेन, कारण गुरुवार्यांची चाल आहे, त्यामुळे बुवा नेऊ शकतो त्या पट्टीला, हे तुम्हाला सांगतोय. फुसफुसा म्हणजे दुसऱ्या बारी तुम्ही पण तयार राहा. धरून हात देईन साथ हे तो
जशी जानकी रामाची तशी राणी घनश्यामा. या ठिकाणी बक्षीस आले रत्ना जोशी यांच्याकडून 100 रुपये, संगीता कांबळे लहान मुलांसाठी 100 रुपये, आकाश दवंडे 100 रुपये लहान मुलां, संजय जोशी 200 रुपये लहान मुलांसाठी. तरी मंडळ आपलं सदस्य ऋणी आहोत. या ठिकाणी सांगावंसं वाटतं असे, या ठिकाणी माझ्या सासूरवाडीतून पण बरीचशी मंडळी आलेली आहेत, तरी त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे ज्या मंडळाच्या छायेखाली ते मोठं झालो असं माझ्या वस्त्रदानचं मंडळ सोनगाई देवी नृत्य कला पथक, या मंडळातील अनेक मंडळी नाचणारे नृत्य कलाकार या ठिकाणी हजर आहेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. जेवावरून सुद्धा अनेक मंडळी आलेली आहेत माझ्या घरातील सुद्धा, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्यानंतर आता भुवानी प्रश्नपद गायला आहे. या ठिकाणी बुवानी शक्तिवाले शाहिराने आम्हाला प्रश्न दिला आहे आणि बुवा इथे आम्ही तुमच्या प्रश्नाला हात घातलेला आहे, तो उत्तर बुवा फुटलेला आहे आणि उत्तर फुटलेलं असताना ते आम्हाला 2 दिवसानंतर आम्हाला समजण्यात आलं, मॅसेजद्वारे वगैरे आमच्या गुरुवाल्यांकडे पोहोचलं की उत्तर बरोबर होतं दिलेलं, की एखाद्या शब्दामुळं मला वाटतं त्यांना काय ऐकायला गेलं नाही असं काहीतरी कारण दिलं तरी की असो बुवा. पण तुम्ही त्या ठिकाणी बुवा 4 आपले गुरुबंधू आहेत ते आणि त्यांचे वस्त्र त्या ठिकाणी हजर आहेत, प्रमोदजी गुंडे बुवा. कारण त्यांचं गाणारा तिथे माझ्या प्रतिस्पर्धी शाहीर होते, 3 शाहीर होते. तर त्यांच्यानंतर एकाकडून चूक झाली बुवा, दुसऱ्याला तरी उत्तर माहिती असावं, बरोबर ना.
तर बुवा आता प्रश्नाला तुमच्या हात घालतोय पुन्हा. आणि बुवा तेव्हा चूक आहे हे सांगितलं, त्याच्यानंतर 2 दिवसांनी सांगितलंच खरं म्हणा गेलं तरी शक्ती तुला तेच चाललंय. आवाज नाही आला, मला एक शब्द तो चुकीचा वाटला. बुवा ग्रंथ चाळायला जो ग्रंथ वाचतो या ठिकाणी आमचे ग्रंथ वाचक अविनाजी कडू माझे कवी आहेत आणि ग्रंथांचा अभ्यास आहे बुवा. आणि त्या प्रश्नाचं उत्तर पण तुमच्या 10 ते 12 वर्षाचं उत्तर पण बुवा ह्या कलावंतानं या कवीनं माझ्या फोडलं होतं. आणि बुवा मला वाईट नाही वाटलं तेव्हा, ठीक आहे, पण ह्या माणसाचं वाचन आहे त्या वाचनाला आणि आपण रंगभूमीवर खोटं बोलतात. कारण या रंगभूमीचे आपण पुजारी आहोत. त्याला सादर करताना बुवा जे खरं आहे ते खरं आहे. माझ्या उत्तराला तुम्ही हात घाला नक्कीच. जरी मला एक शब्द जरी त्यातला ऐकायला आला नाही तरी नक्की सांगेन की माझ्या उत्तराला तुम्ही उत्तरापर्यंत बुवा आला. पुढच्या वेळेला हाच प्रश्न असेल, पण बुवा तुम्ही तिथे काहीच सांगितलं नाही, ही कारण चूक आहे. कारण मला वाटते बुवाना तिथे कमीपणा वाटेल. तर आपल्या गोरगड तालुक्यातलाच कलाकार होता आणि लहान कलाकार ना. आणि त्याच्यानंतर तोच प्रश्न आता पंधरे मावळी तुम्ही पण सांगा, इथे 4 शाहीर आहेत की तो प्रश्न त्या शाहिराला विचारायला पाहिजे होता ना कुठला. म्हणजे माझ्या गुरुवार्यांना विचारली म्हणून वाचले, कारण त्यांनी फोडलं आणि मी फोडलं तरी आम्ही एकच आहोत. मला त्याचा अभिमान आहे, कारण त्यांच्याकडून घडलोय, त्यांच्याकडून शिकलोय बुवा या कलेत. आज त्यांच्यामुळे या रंगमंदिरी उभं आहे. आता बुवा या प्रश्नाला पण हात घालतोय. लक्ष असू द्या, रेकॉर्डिंग करा, माझी कळकळीची विनंती आहे. खरं असेल खरं, खोटं असेल तर खोटं नक्कीच सांगा. पाहिजे तर उत्तराची प्रत नंतर तुम्ही झेरॉक्स मारून आपले फोटो काढून द्या बिंदास. बुवाचा प्रश्न आहे, ब्रह्मदेवाने मानव, दानव आणि राक्षस तसेच इतर जीव निर्माण केले. त्या दानव आणि राक्षस यांनी आपल्या कठोर तपश्चर्येने देवांना प्रसन्न करून वरदान मिळवले. अशाच एका राक्षसाने फार पूर्वी अघोरी वृत्तीने तप करून एक दैवत प्रसन्न करून घेतले होते. त्याचा पूजा करण्याचा प्रकार विचित्र होता. तो पूजेत आपले शिरकमल स्वस्थ असते त्या देवता चरणी अर्पण करीत असे. तेथे असा एक चमत्कार होत होता. अर्पण केलेले शिरकमल परत त्याचे धडावर येऊन तो जिवंत होत असे. असा प्रकार बहु दिवस चालत होता. नंतर तो दैत्य सर्वांस पीडा देऊ लागला. तेव्हा देवांचे व त्या देवतांचे दैत्याचे घनघोर युद्ध सुरू झाले. तो कुणास हार गेला नाही. पुढे अचानक एक दिवस त्याचा अकस्मात मृत्यू झाला अशी बहारदार कथा पुराणात तरी आढळते. तर त्या राक्षसाचे नाव काय? आणि बुवांचा प्रश्न पण असा आहे. आता एक प्रश्न झाला की आपला प्रश्नचिन्ह असतो, जवळजवळ 4-5 प्रश्नचिन्ह आहे. व बारीला एकच प्रश्न टाकायचा असतो, बरोबर ना? बरोबर ना? प्रश्नचिन्ह आला म्हणजे तो प्रश्न तयार झाला, बरोबर ना? पूर्णविराम म्हणजे पूर्ण झाला. मला हे म्हणायचं आहे, जवळजवळ बुवा 3 ते 4 प्रश्नचिन्ह आहेत. असो, त्या राक्षसाचे नाव काय? त्याने जे दैवत प्रसन्न करून घेतले होते त्याचे नाव काय? म्हणजेच त्या दैवताच्या स्वरूपाचे नाव काय? त्या राक्षसाचा त्या दैवताला शिरकमल अर्पण करण्याचा क्रम किती दिवस चालला होता? त्या राक्षसाची त्याच्या बरोबर लढाई झाली, तिचा कालावधी किती? ती किती दिवस चालली? आणि तो राक्षस कोणत्या प्रकाराने मृत्यू पावला? व लक्ष असू द्या, उत्तर देतोय. अघोर तप करणारे आणि स्वतःचे शिरकमल वाहणारे राक्षस किंवा दैत्य असे अनेक आहेत. तुम्ही बुवा कोणतीही बाजू सोडवलेली नाहीये, तरी प्रश्नाचं उत्तर देण्याचा बुवा प्रयत्न करतोय. देवी भगवत पुराण स्कंद 5 अध्याय 2 ते 6 आणि विष्णू सहस्त्रनाम या दोन्ही पुराणाच्या आधारे विष्णू सहस्त्रनाम तत्वांच्या आधारित आध्यात्मिक उत्तर देतोय. शाहीरजी लक्ष असू द्या, कान उघड ठेवून ऐका.
तुमची बुद्धी जिथे संपते तिथे आमच्या तुला पक्षाचे ज्ञान सुरू होते. आणि बुवा आता लक्ष ठेवा, तुम्ही विचारल्या प्रश्नाचं उत्तर देतोय. त्या दैत्याचे नाव, त्याने जे दैत्य प्रसन्न करून घेतले आणि जिच्या चरणाशी शीरकमल वाहिले त्या देवतेच्या स्वरूपाचे नाव. तर त्या दैत्याचे नाव अध्यात्मात, त्या दैत्याचे नाव आहे अहंकार. आपल्या शरीराचा अभिमान, मीपणा आणि माझे कर्तृत्व हीच खरी राक्षस वृत्ती आहे. देवतेच्या स्वरूपाचे नाव, या दैत्याने ज्या देवतेच्या स्वरूपाशी शीरकमल वाहिले तिचे नाव माया. प्रकृती किंवा इच्छाशक्ती असे आहे. ओवी 51 मधील असत आणि शरण हे शब्द सांगतात हे दृश्य जग आणि त्याची इच्छा, हीच ती मायावती देवता. तो दैत्य शीरकमल अर्पण करायचा तो क्रम किती काळ चालला. हा क्रम अनादी काळापासून अखंड चिरंतर चालला आहे. ओवी 44 आणि 55च्या आधारे मस्तक हे अहंकाराचे मुख्य केंद्र आहे. माणूस साधनेच्या बळावर किंवा सुखाच्या आशेने आपला अहंकार देवाच्या चरणी कापून टाकण्याचा प्रयत्न करतो. परंतु विष्णू सहस्त्रनामातील प्राणदा ओवी 44 आणि जीव ओवी 55 या तत्वांनुसार निसर्गातील सुप्त वासनांमुळे तो कापलेला अहंकार पुन्हा धडावर येतो आणि नवीन रूप घेऊन जिवंत होतो. मनुष्य जोपर्यंत अज्ञानी असतो तोपर्यंत त्याचा अहंकार कितीही वेळा मारला तरी तो मनातच पुन्हा जिवंत होतच राहतो. आज तो पूजाक्रम, त्याची ज्याच्याबरोबर लढाई चालली तिचा कालावधी किती, युद्धाचं कारण काय आणि तो राक्षस कोणत्या कारणामुळे मृत्यू पावला. लढाईचा कालावधी हे युद्ध जन्मजन्मी अखंड सतत चालू असणारे चालते. ओवी 45 मधील संवत्सर आणि ओवी 50 मधील वत्सर हे शब्द दर्शवतात की काळाच्या प्रत्येक वर्षात हे युद्ध चालूच असते. युद्धाचे कारण हे युद्ध बाहेर कुठेही नसून आपल्या अंतःकरणात रोज चालणारे प्रवृत्ती देत आणि दुष्कृती देत दैत्य यांचे द्वंद्व आहे. जेव्हा मानवाचा अहंकार दैत्य अत्यंत बलाढ्य होतो आणि तो स्वतःच्याच देव समजू लागतो, तेव्हा बुद्धी आणि मनामध्ये विचारांचे घनघोर युद्ध होते. राक्षस म्हणून पावण्याचे अंतिम कारण मुक्तीचे गुण ओवी 45 आणि 49. अहंकार स्वतःच्या ताकदीने किंवा कोणत्याही पुरुषाच्या अर्थात पुरुषार्थाच्या कर्तृत्वाच्या किंवा हट्टयोगाच्या कष्टाने कधीही मरत नाही, उलट तो अधिक वाढतो. परंतु कथेतील स्त्री रूप हे अध्यात्म युद्ध भक्ती करुणा आणि परम शरणगती यांचे प्रतीक आहे. जेव्हा मनामध्ये ईश्वराप्रती संपूर्ण समर्पण आणि शुद्ध भक्ती स्त्री स्वरूप जागृत होते तेव्हा विष्णू सहस्त्रनामातील काल ओवी 45 म्हणजेच काळाचे अंतिम सत्य प्रकट होते आणि भगवंताचे विधारण ओवी 49 हे रूप मनातील अहंकाराचे मूळ उपटून टाकते. भक्तीच्या उदयामुळे अहंकाराचे जुनी वासना पूर्णपणे शोषून घेतले जाते आणि मानवी मनातील त्या राक्षसाचा म्हणजेच अहंकाराचा अचानक आणि कायमचा मृत्यू होतो, मोक्ष मिळतो. ग्रंथ विष्णू सहस्त्रनाम आनंदी शंकराचार्य लिखित षडर भाषा पेज नंबर 148 ते 170. बुवा प्रश्न एवढं वाचायला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं गेले, तरी पण उत्तर दिलेलं आहे. खरं असेल तर खरं माना आणि खोटं असेल तर खोटं सांगा, काय हरकत नाही. पण नंतर बुवा सांगू नका, काय ते स्टेजवरच सांगा आहे ना. त्यानंतर बुवा माझा प्रश्न आता आपल्याला दिलेलाच आहे, तरी रसिकांच्या माहितीसाठी माझा प्रश्न आज आपल्यासमोर ठेवतोय. एकदा ब्रह्मादिदेव शंकराला कैलास पर्वतावर जाऊन विचारू लागले, सर्व जगाचा संहार तूच माझ्या रूपाने सृष्टी उत्पन्न करतोस,
विष्णू रूपाने सृष्टीचे पालन करतोस, तू स्वतः तीन मूर्ती धारण करून जगाचे व्यवहार चालवतोस असे बोलल्यावर शंकराच्या मुखातून भूपटू असे शब्द बोलल्यावर एक स्त्री उत्पन्न झाली. तिचे नाव काय? बुवा टीप आहे. उत्तर ग्रंथ आधारित द्यावे. गुगलचा पुरावा इंटरनेट अमान्य करण्यात येईल. बुवा खरं असेल तर खरं मानणारा हा कलावंत आहे, कारण गुहागरचा स्वर सम्राट विनयजी तांबे यांचा शिष्य आहे. कारण 2 वेळा बुवाचं उत्तर आमच्या कुठलं होतं वस्त्रदानचं कमीपणा त्यांना वाटलं नाही बुवा, कारण ते मोठे झाले रंगमंचावर. कारण खरं ते खरं सांगितलं, राजेश बुवानी उत्तर बोललं होतं तेव्हा. त्यामुळे बुवा या ठिकाणी प्रश्नपदाला माझ्या सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. गणेश चांदिवडे शंभर एक नाव राहून गेलं. आमचे रमेशजी बेंद्रे हा कार्यक्रम आम्हापर्यंत पोहोचवला. ते रमेशजी बेंद्रे या कार्यक्रमाचे आयोजक, त्यांचं नाव सोडून राहून गेलं. आणि मंडळी आहे तरी त्यांना किरण दादा अजून आहेत, सर्वांना शाहिरी महाराजा मुजरा करतो. या ठिकाणी बक्षीसारखं आहे गणेश चांदिवडे, आनंद चांदिवडे, शांताराम गावणं, दत्ताराम चांदिवडे प्रत्येकाकडून 100 रुपये, आनंद चांदिवडे यांच्याकडून 200 रुपये आणि मंडळ आपलं सत्यशीर ऋणी आहोत नवजात तुषार तांबे 100 रुपये, नृत्य कलाकारांसाठी तांबेवाडी यांच्याकडून 250 रुपये. सर्वांचं शाहिराच्या वतीने हाती अभिनंदन करतोय. अथर्व अरविंद केडेकर 100 रुपये, स्वराज ओंकार नितोळे 100 रुपये. राजाला असाच मध्ये काय बंद करू नको बाबा, तुझ्यावर दिसताय आमची सगळी. बुवानी प्रश्न पण गायला, बुवा भरपूर काय केले, बोलून गेले. उलटा करून उभ्याने ठोकीन तुला, उलटा करून पाठविनास तुला बांगड्या भरून. बुवा जेवढं गायलं तेवढं त्याची उत्तर द्या आधी, त्यानंतर उलट करायची भाषा करा, कारण इथे वेळ नाही. ओपनला नक्की भेटा, पाहूया उलट कोण करतो आणि बांगड्या कोण भरतो. कारण बांगड्या भरायचं बुवा आज माझ्यासमोर तुम्ही आदिमाईची बाजू मांडताय, त्यामुळे बांगड्या बुवा तुमच्या हातात तरी आहेत का त्या सांगा. तुमच्या हातात जर बांगड्या असतील तर नक्की ते येऊन भरावायला, बरोबर ना. त्यानंतर बुवानी प्रश्न पण गायलं. आपले महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक शक्तितुरा कलगीतुरा या कलेचा एक शहंशाह महाराष्ट्राचे म्हणायला गेला तर कलगीतुऱ्याचा वाघच म्हणावा लागेल ना, तर वाघच होते. कारण त्यांच्यामुळे बुवा कलगीतुरा काय या आम्हा लहान लहान कलावंतांना आणि ज्यांनी घरी घरी पोचवला ते आमचे रामचंद्रजी घाणेकर बुवा यांना भावपूर्ण श्रद्धांजली या शहराच्या वतीनं आणि या कलापथकाच्या वतीनं अर्पण करतो. बुवांचं श्रद्धांजली गीत यानंतर होणारच आहे, तरी शाहिरांच्या पदाकडे बोलतोय. बुवानी पदाची चाल केली. काही सांगू पायवरती भोले हो, नवऱ्याला भोले मोठ्याला
अरे कुठं गेला अरे अंकुश माझा मसनाम कुठं गेला शंकर माझा मसनाम. जरा चिमटा करायला लागेल ना बुवाना. जरा तातोडीच्या दुसऱ्या वारीला अजून मजा येईल. 15 मिनिटं बुवा दिली तरी बस आहे दुसऱ्या वारीला. आता थोडा वेळ देतोय कारण थोडं देतोय बुवांचा प्रश्नपदाचं साल सांगितले बुवा उत्तर देतोय. सारा तोरा तुझा जाहीर बघते सरून नको वाद घालू प्रश्नावर नाहीतर तू जाशील बळी करे मान मारून नाहीतर तू जाशील बळी करे मान या ठिकाणी प्रश्न पण गातोय माझं बुवा लक्ष असू द्या. कारण लावून ध्रुवचरणात जाणार आहे कारण वेळ नाही आहे. त्यामुळे ध्रुवचरणावर बुवा त्यानंतर आम्हाला श्रद्धांजली बुवांचं घ्यायचं आहे. कारण ज्यांनी शक्ती तुला हा कलगी तुला दाखवला त्यांना आपण एक श्रद्धांजली गीत वाहिलंच पाहिजे ना बुवा. अरे लेखन करताना त्या लेखणीला धार पाहिजे. काव्य गीत गाताना त्या शाहिराकडे शास्त्राचा भंडार पाहिजे. अरे तुझ्या सारख्या मूर्खाला अक्कल घडवायला अरे हा शिकलेचा किरण शाहीरच नंबरचं सरकार पंढरी भरती त्या जरा ध्यान वाईट कान उगाच नाही तर चिडा उत्तर द्या तर बुवा घडाल तोंडावर शाहीर बुवा घडाल तोंडावर त्या ठिकाणी रामचंद्र घाणेकरजी बुवा याला एक श्रद्धांजली गीत गातोय. लक्ष असू द्या. Love was on his way, so
चला तुम्हाला शाहिराचा प्रणाम. तुम्ही काही तुरा आणि बरबुआ आमचे दोन्ही मुलगीला नाव झाले सुजला सुफला हो नाव झाले सुजला सुफला तुम्हाला शाहिराचा तुम्ही कधी भरपूर काय त्या शिकून करून गेले भल्या भल्या ना या रंगावंती अगदी व नाक घासायला हवं तरी कारण असा बऱ्याच शाहीर या कोकण भूमीवर जन्माला आला होता आणि आज आपल्यामध्ये नाही आहे तरीही या ठिकाणी माझी प्रथम फेरी संपली आहे तरी शनिवारी शाहिरांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.
बारीक समजावून करा, कारण पहिली बारी बुवा तुम्ही खूप मेहनत केली, कारण 200-250 रुपये बुवा देऊन रसिक आलेले आहेत, त्यांचं बुवा मनोरंजन करा, बिंदास काही बोला, नक्कीच प्रत्युत्तर करू, कारण तुम्ही बोलला तरच आम्ही बोलू शकतो, कारण पहिल्या बारीसाठी बुवा तुम्ही काहीच बोललात नाही, काहीच म्हणजे बुवा फक्त गाणी गाऊन गेला. आपण जशी सिंगल बाजीला बुवा गाणी गातो ना तशी बुवा गाणी गाऊन गेला. नक्कीच तुम्ही बोला, माझी तरी अपेक्षा आहे, बिंदास तुम्ही या, 4च्या 10 बुवा शिव्या द्या, चालतील बुवा बिंदास, पण बुवा बारी सुरू करा की कुठंतरी गावाला तुम्हाला एक फोन नक्कीच आला पाहिजे, बरोबर ना? तरी बुवाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय ते लवकर संपवा. आज लगेच बघ ह्याचा पण काय करा.